हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण ब्लाइंड बॅग कशी बनवायची ते. तर आपल्याला ब्लाइंड बॅगसाठी पहिले एक लागणार आहे साधा नॉर्मल पेपर. त्या पेपरला आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. कुठलाही म्हणजे एक एक साईड प्रिंटेड असेल तरी चालेल. असं घ्यायचं, असं फोल्ड करायचं, थोडीशी स्पेस ठेवायची इकडं आणि इथं चिटकून टाकायचं आणि खाली चिटकवायचं. तर हे अशा प्रकारे बनतं. मग मागे आपल्याला त्याच्या रेअरिटीज लिहायच्यात. मी तुम्हाला रेअरिटीज दाखवते कसं लिहायच्यात. बघू शकता तुम्ही, पहिले वरती लिहायचं आहे यू कॅन गेट. मग कुठल्याही कलर्सचे असे 4 हार्ट काढायचे, तुम्हाला आवडेल त्या कलरचे. पहिले लिहायचं कॉमन, रेअर, एपिक, लेजेंडरी. ठीक आहे. आता आपण फ्रंट साईड डिझाईन करूया. तर मी तुम्हाला दाखवलं आहे. तर आपल्याला फ्रंट साईड डिझाईन करण्यासाठी आपली ब्लाइंड बॅग आहे आवोकाडोची. मी आवोकाडोची ब्लाइंड बॅग बनवते. तर मग मी काय लिहिणार आहे मी दाखवते तुम्हाला. पहिले इथे लिहायचं आवाकाडो, खाली लिहायचं ब्लाइंड बॅग, खाली आवोकाडोचं चित्र काढायचं आणि मग आवोकाडोचं चित्र काढून झाल्यावर त्याला क्वेश्चन मार्क दाखवायचा आणि वरती असं डॅश डॅश काढायचे, ज्याच्याने कळतं की आपल्याला कट कुठून करायचं ते. तर मी तुम्हाला डायरेक्ट झाल्यावरच दाखवते. तर मी आता ड्रॉ केला आहे, तर मी तुम्हाला आता दाखवते. तर बघू शकता तुम्ही, पहिले अशी ती ब्लॅक लाईन असते ती काढायची. मग लिहायचं आवाकाडो, मग लिहायचं ब्लाइंड बॅग आणि आवाकाडोचं चित्र काढून असं मध्ये क्वेश्चन मार्क द्यायचं आणि साईडला काय डिझाईन काढायची ती काढायची. मी डायमंड्स काढलेत, तुम्हाला हवं ते काढू शकता. आता आपल्याला बनवायचं आहे ब्लाइंड बॅगमधला मेन पार्ट म्हणजे स्क्विशी. तर आपल्याला स्क्विशी कशी बनवायची ते मी तुम्हाला आता दाखवते. कुठलाही व्हाईट पेपर असू दे, म्हणजे एक साईड ब्लँक असू दे, तो वाला पेपर आपल्याला घ्यायचा आहे आणि मधून असा एकदम एक्झॅक्ट फोल्ड करायचा आहे. फोल्ड झालं की त्याच्यावर आवोकाडो काढायचा, म्हणजे जो ब्लाइंड बॅग आहे त्याची स्क्विशी काढायची म्हणजे आवोकाडो. मी तुम्हाला फक्त दाखवते ड्रॉइंग करून कसं काढायचं आहे. तर बघा, मी असा हा आवोकाडोचा शेप काढलेला आहे. आता या आवोकाडोच्या शेपला आपण वरतून असा प्लेन कलर करूया, म्हणजे ग्रीन कलर करूया. मी दाखवते तुम्हाला. तर बघू शकता आता मी ह्याला कलर केलेला आहे. तर हे असं 2 साईड्स आहेत ना, तर मी जर का ह्याला असं कट केलं तर हे असे 2 पार्ट्स निघतील त्याचे. तर मी तुम्हाला आता कट करून दाखवते. स्पेशल नवीन कात्री आणली आहे मला. तर आता आपण त्याच्याने असं मस्तपैकी कट करूया. मी तुम्हाला कट केल्यावर दाखवते. तर मी आता ह्याला कट केलं आहे. त्याचे 2 पीसेस झाले आहे, एक बॅक साईडला फ्रंट साईडला असे 2 पीसेस झाले आहे. तर आता एकाला मी केला आहे लाईट ग्रीन, तर दुसऱ्याला मी करणार आहे डार्क ग्रीन. तर आता तुम्ही बघू शकता, मी दोन्ही एकाला केला आहे लाईट ग्रीन, एकाला केले आहे डार्क ग्रीन. तर आता नेक्स्ट स्टेप मी सांगते तुम्हाला. तर नेक्स्ट स्टेप आहे, जी कुठलं डार्क ग्रीन साईड आहे ती अशी पलटी ठेवून आपल्याला असा एकदम साईडला असा फेविकॉल लावायचा आहे. पण ही वरची एवढी जागा मोकळी सोडायची, तिथं फेविकॉल लावायचा नाही आहे. तर मी तुम्हाला लावून झाल्यावरच दाखवते. तर बघू शकता आता मी लावलेलं आहे. तर ह्या लाईट ग्रीनवाल्याला आपल्याला असं चिटकून ठेवायचं आहे. तर बघू शकता असं मी जोडलेलं आहे. तर ह्याला 5 मिनटं सुकायला ठेवायचं. तर 5 मिनिट सुकून झाल्यानंतर कुठलंही असं मी कात्रीने चेक करते. तर मध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला असं सीझर किंवा काय असेल ते टाकून बघायचं आणि चेक करायचं की कुठे एक्स्ट्रा ग्लू तर लागला नाही, म्हणजे असं बरोबर जागा आहे का सगळं फील करायला. ते झाल्यानंतर कुठलाही ट्रॅश घेऊ शकता तुम्ही, कुठलाही असा वेस्ट पेपर, न्यूजपेपर किंवा असं कुठलाही असं प्लॅस्टिकची बॅग, काहीही जे युजफुल नाही आहे पण ते थोडं सॉफ्ट असायला हवं. तर मी हे घेते, प्लॅस्टिकचे काही तुकडे केलेत. मी एक पिशवी होती त्याचे तुकडे केलेत. तर काय करायचं, आपल्याला ह्याचे तुकडे घ्यायचे आहेत आणि असं थोडं असं फोल्ड करायचं आहे आणि ह्याच्या आत टाकून द्यायचं आहे. असं टाकून द्यायचं आहे. ठीक आहे. हां, दिलं टाकून. असं भरपूर भरायचं जोपर्यंत हे अख्खं सॉफ्ट होत नाही. मी तुम्हाला झाल्यावर
सॉरी हे आपल्याला ह्याच्या आत भरायच्या आधी आपल्याला ह्या दोन्ही बाजूला असं सेलो टेपनी हे करायचं, म्हणजे कवर करायचं अख्खं. ठीक आहे, म्हणजे चिटकवलं आहे. या साईडून सेलो टेपने कवर करायचं, या साईडून सेलो टेपने कवर करायचं आहे. मी तुम्हाला झाल्यावर दाखवते. तर बघा, असं टेपनी कवर करायचं. दिसतंय? आता कवर झाल्यावर त्याच्यामध्ये ट्रॅश टाक. तर फायनली खूप वेळानंतर माझी स्क्विशी रेडी आहे. बघू शकता, एकदम सॉफ्ट बनली आहे. थांबा, मी तुम्हाला दाखवते. बघू शकता, एकदम मस्त सॉफ्ट झाली आहे. तर आता आपल्याला छोटीशी स्क्विशी बनवायची, म्हणजे ह्याची बी बनवायची आहे, त्याची सीड बनवायची. तर सेमच कागद घ्यायचा आहे, एक सर्कल काढायचा आहे, कलर करायचा आहे, सेलो टेपनी जोडायचं आहे. चलो, सिम्पल आहे. आणि हे तर कसं आवोकाडोला आपण दोन्ही साईडून कलर केला आहे, तसं फक्त सीडला एकाच साईडून कलर करायचा आहे. तुम्हाला झाल्यावर दाखवते. आणि सीड तुमचा जेवढी आवोकाडोची साईज आहे त्या साईजप्रमाणेच तेवढ्याच साईजची आपल्याला जी परफेक्ट मॅच होईल त्या साईजचं आपल्याला सीड बनवायची. तर मी तुम्हाला झाल्यावर दाखवते. तर आता मी सीड बनवली आहे, म्हणजे स्क्विशी सॉफ्टवाली, आणि एक आवोकाडो. तर मध्ये असं स्टिक करायचं, म्हणजे स्टिक नाही करायचं, आधी आपण त्याला हे इथं मागं स्टिकर लावायचं. ठीक आहे. आता मी हे सीड केलं आहे, आणि हे त्याच्या बॅक साईडला पण मी असा टेप राऊंड करून लावला आहे. तर ह्याला असं हे मध्ये स्टिक करायचं. रेडी आहे आपली स्क्विशी. आता फक्त ह्यासाठी एक कवर बनवायचं आहे. तर आता मी हे असं एक बनवलं आहे, त्याला टेपनी कवर केलं आहे. तर ही जी सीड आहे आपली, या सीडला आपण असं ह्याच्यावर असं स्टिक करू शकतो. आता ह्याच्यासाठी आपण एक कवर बनवूया. तो इसके लिए मैंने कवर तर ह्याच्यासाठी मी एक कवर बनवलं आहे. आता आपण त्याच्यात आपलं आवोकाडोची स्क्विशी आहे ती टाकूया, आणि जो सीड आहे ते सीड पण टाकूया. आता त्याला वरतून मस्तपैकी पैक करूया. तो आप देख सकते हो कि ये मैंने अच्छे से पैक किया है. तो अभी जो हमारा ये आवोकाडो ब्लाइंड बैग का जो कवर है, उस कवर के अंदर हमें ये जो बनाया है वो डालना है. और डालने के बाद एक हमको करना है काम. अभी कौन सी भी एक ऐसी पट्टी लेनी है और इसे फोल्ड करना है. मतलब आपको दिखाती हूँ. तो ऐसे पहले ऐसे लेना है और इसे फोल्ड करना है. और असं फोल्ड केलं म्हणजे फोल्ड करायचं, आणि मग काय लिहायचं ते मी तुम्हाला दाखवते. मग नंतर आपल्याला असं लिहायचं यू गॉट, आणि मग असं ओपन केलं की दिसलं पाहिजे. म्हणजे जर आपलं चांगलं बनलं असेल की आपल्याला जे हवं आहे ते कॉमन, रेअर, एपिक, लेजंडरी. मला लेजंडरी बनवायचं म्हणून मी ऑरेंज हार्ट काढून मी पर्पलने लिहिलेलं आहे, ज्या कलरने लिहिलं आहे ते लेजंडरी. तर आपल्याला ही अशी चीट जी आहे ती चीट आपल्या आवोकाडो ब्लाइंड बॅगमध्ये अशी ठेवायची आहे, वरच्या वर ठेवायची आहे. आणि वरतून आपल्याला ह्याला पॅक करायचं आहे फेविकॉलने किंवा सेलोटेपनेही करू शकता. तर आपण असं मस्तपैकी ह्याला पॅक केलेलं आहे. तर आता तुम्ही तुमच्या ब्लाइंड बॅगला असं अनबॉक्स करा आणि आनंद घ्या. बाय बाय. असेच व्हिडिओज पाहिजे असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओला भेटूया.